3 दिवसांपूर्वी झालेला मुसळधार पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्यात झाडं पडून जखमी झालेले पांडुरंग भुवड यांची मृत्यूशी अखेर असलेली झुंज अपयशी ठरली आहे। त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या 4 मुली पोरक्या झाल्या आहेत। हाजुरीजवळील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळ पांडुरंग भुवड यांच्यावरती झाड पडलं होतं। त्यांना तातडीने शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव यांनी महावीर जितो रुग्णालयामध्ये दाखल केले। गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या रुग्णालयातील उपचारांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्या वतीने रेपाळे व त्यांचे सहकारी लक्ष ठेवून होते। मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान भुवड यांची प्राणज्योत मालवली आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखून विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव, नगरसेवक राजेंद्र फाटक, नगरसेविका मीनल संखे यांनी तात्काळ आयुक्त सौरव राव यांची भेट घेतली आहे। यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी राव यांच्याशी फोनवरून संपर्क साधत भुवड कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिलेत। आगामी महासभेत याबाबत ठराव मंजूर करून भुवड कुटुंबियाला आर्थिक मदत आणि वारसाला ठाणे महापालिकेत नोकरी देण्यात येईल। या प्रश्नी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आयुक्त राव आणि महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्याशी चर्चा झाल्याचं रेपाळे यांनी नमूद केले। भुवड कुटुंबियांचे कधीही न भरून येणारं नुकसान या घटनेनंतर झाले असून त्यांनी स्थानिक नगरसेवक नात्याने मी आणि नम्रता भोसले जाधव वैयक्तिक मदत देत आहोत। तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत वाऱ्यावर सोडणार नाही। शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीशी खंबीर उभे असल्याचं नगरसेवक विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, नगरसेविका मीनल संखे, नगरसेवक राजेंद्र फाटक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। झालेली घटना पण आमच्या प्रभागात होती आणि जी दुर्घटनाग्रस्त झालेली व्यक्ती आहे ती देखील राहणारी आमच्याच प्रभागातील आहे। पांडुरंग भिकू भुवड, वय वर्ष 64 असे 6 तारखेला दुपारी 12-12:30च्या सुमारास झाड पडून त्यांच्या मेंदूला मार लागला होता। त्यांना उपचाराकरिता आम्ही जितो हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट केलं होतं आणि ॲडमिट केल्यानंतर त्यांच्यावरती सर्वतोपरी प्रयत्न केले। अगदी ज्युपिटर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर देखील त्यांनी येऊन त्यांची शस्त्रक्रिया केली, परंतु त्यांच्या मेंदूला लागलेला मार हा अतिशय मोठ्या प्रमाणात होता आणि आज त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं आहे। या दुःखद प्रसंगाच्या अनुषंगाने मी माननीय उपमुख्यमंत्री मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही सगळेच सहकारी नगरसेवकांनी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांशी याबाबत चर्चा केली। शिंदेसाहेबांनी तातडीने माननीय आयुक्तांना सदर कुटुंबाला योग्य ती मदत करण्याचे आदेश दिलेले आहेत। मी माननीय आयुक्तांना मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आम्ही आत्ता भेटून तसेच माननीय महापौर यांना देखील आम्ही भेटून या घटनेची माहिती दिली आणि त्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाला मदत करण्याच्या अनुषंगाने येत्या महासभेत तसा प्रस्ताव आणण्याच्या सूचना माननीय महापौरांनी प्रशासनाला दिल्या आहेत। माननीय आयुक्तांनी देखील याबाबत अतिशय संवेदनशीलरित्या मदत करण्याचं जाहीर केलेलं आहे। सर, पण झाडं पडण्याची घटना मोठ्या प्रमाणात आहे। आपत्कालीन विभागाला उपमुख्यमंत्र्यांनी भेट देखील दिली होती, दोघांचं निलंबन देखील केलेलं आहे। आता पाऊस जरासे उसंत घेतलेले आहे, जे उर्वरित झाडं आहेत त्याची छाटणी करण्याबाबत महापालिकेशी काही पत्रव्यवहार आपला असणार होता? नाही, मी केलेलंच आहे। मी दररोज करत असतो, दररोज या संदर्भात प्रभागातील झाडांच्या बाबतीत मी असेल, नम्रता भोसले मॅडम असतील, आम्ही सगळेच नगरसेवक पाठपुरावा करत असतो। अगदी ज्या काही घटना घडल्यात आपण कालही बघितलं असेल की आम्ही आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना जी वस्तुस्थिती आहे ती समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे। अजून जे काही बाकीचे जे विषय जे न बोलता आले ते नक्कीच येणाऱ्या महासभेमध्ये मांडले जातील की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कामात सुधारणा केली पाहिजे। आणि मला असं वाटतं की थोडंसं असंवेदनशील असे काही अधिकारी वागत आहेत आणि त्या दृष्टीने देखील त्याबाबत येणाऱ्या महासभेमध्ये त्याबाबत चर्चा करण्यात येईल आणि नक्कीच प्रशासनाला जी काही दुर्घटना घडली आहे किंवा जे काही संबंध ठाणे शहरामध्ये जी काही आपत्तीच्या बाबत प्रशासनाने केलेली कामगिरी याच्याबाबत नक्कीच जाब विचारण्यात येईल। चांगल्या झालेल्या कामाचं कौतुक करताना जिथे चुकलेत त्या ठिकाणी अगदी जाब विचारण्याचं काम देखील आमच्या माध्यमातून करण्यात येईल। आपत्ती व्यवस्थापनाच्या मला वाटतं एक अधिकाऱ्याला सस्पेंड केलेलं आहे, परंतु सस्पेंड केल्यानंतर देखील थोडी कामामध्ये सुधारणा झाली पाहिजे। त्या दृष्टीने देखील योग्य त्या उपाययोजना करणं, योग्य त्या पद्धतीने काम करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। जरी पाऊस ओसरला असला तरी निसर्गाची आपत्ती आणि एल निनोमुळे ह्यावेळेला कधीही अचानक जोरात पाऊस पडू शकतो, कधीही कुठली आपत्ती येऊ शकते। तर पुढच्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने देखील योग्य त्या स्टेप्स ह्या आत्ताच घेतल्या पाहिजेत। इतकी झाडं का पडतात याचं शेवटी रूट कॉज ॲनालिसिस देखील करणं तितकंच गरजेचं आहे। याबाबत देखील माननीय आयुक्तांची, माननीय महापौरांची आम्ही चर्चा केलेली आहे। मी पण आमदार रवींद्र फाटक साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना पण पत्रव्यवहार करून त्यांना जास्तीत जास्त जेवढी काय मदत मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत।
सोमवारी जी घटना घडली, जे आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यभर जे मुसळधार पाऊस होत होता आणि आपत्ती अशी होती की RTOच्या कडेला असलेले झाड ते उन्मळून पडलं आणि आमच्या धर्मवीर नगरमधला एक आमचा सदस्य, परिवारातला एक सदस्य तिथे तो झाडाखाली सापडला गेला. खरं तर त्याचं नशीब म्हणायचं आणि त्याला जोरदार मार लागलं होतं. आणि जेव्हा मी आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे महानगरपालिकेचे कमिशनर सौरभ राव ह्यांना व्हिडिओ पाठवून कॉल केले की लवकर पाठवा म्हणून टीम, तर तिथे TDRFची जवान सगळे हजर झाले आणि त्याच्यानंतर त्याला महावीर जैन हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल केलं गेलं. आयुक्तांनी आणि सगळ्यांनी टीमने डॉक्टर शिंदे जे न्यूरोसर्जन होते त्यांना लगेच तातडीने बोलवलं, त्यांच्यावर उपचारसुद्धा केला, सर्जरीसुद्धा केली आणि आज 3 दिवस ते उपचार घेत होते आणि आज 4थ्या दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे. खरंच हे आमच्यासाठी दुःखद आहे आणि त्यांना कुटुंबांना दुःख पचवण्याची ताकद देऊ, शक्ती देऊ, हे ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आता आम्ही आयुक्त ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना जाऊन माझे सहकारी नगरसेवक राजेंद्र फाटक आणि आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना पत्रसुद्धा दिलेलं आहे की त्यांना आपल्या ठाणे महानगरपालिकेतर्फे एक आर्थिक मदत आणि त्यांच्या कुटुंबातील एखाद्याला नोकरीत सेवेत रुजू करून घ्यावा अशी विनंती केलेली आहे. तर आयुक्तांनी आमच्याशी एकदम पॉझिटिव्ह चर्चा करून आत्ताच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनीही कमिशनरशी चर्चा करून त्यांना आर्थिक मदत 10 लाखाची आर्थिक मदत करण्यास सांगितलेली आहे आणि तसंच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीत रुजू करून घ्यावे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आदेश दिलेले आहेत.